हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी स्वप्नील. बघा, आज आपण काय बघणार आहोत? प्रॅक्टिस सेट फर्स्ट म्हणजे पहिल्या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. आपण ज्यांनी प्रिव्हियस लेक्चर नाही पाहिलं असेल त्यांनी आधी प्रिव्हियस लेक्चर पहा, नंतरच प्रॅक्टिस सेट तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. बघा बघा प्रश्न काय म्हणतो, लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉर्म. सर्वात आपलं काय कोप्लेनर पॉइंट्स बघायचे या फिगरमध्ये. कोप्लेनर म्हटलंय, कोलिनियर पॉइंट्स कुठले असतील ते सांगा. आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, आपण कालच शिकलो, म्हणजे प्रिव्हियस लेक्चर मध्ये शिकलो. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एका लाईनवर असलेले पॉइंट्स. जे तुम्ही मित्र खेळायला गेले, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर झाडावर चढले असाल तर एका फांदीवर तुम्ही 3 मित्र बसले, तर एकाच फांदीवर तिघे जण म्हणून ते तुम्ही तिघे जण कोलिनियर झाले. एखादा दुसऱ्या फांदीवर असेल तर तो तुमचा कोलिनियर आहे का नाही, तो काय असणार आहे, नॉन कोलिनियर. मग बघा, MOT हे काय कोलिनियर आहे, MOT अँड RON हे तिघ कोलिनियर, हे तिघ. P आणि O असणार आहे का नाही, O आणि S असणार आहे का नाही. 2 पॉईंट, 2 पेक्षा जास्त पॉईंट जर एका लाईनवर असतील तर त्याला काय म्हणतो आपण, कोलिनियर लाईन्स, कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. नंबर 2, याच्यामध्ये आपल्याला रेज बघायचे आहेत. रेज बघा, सुरुवातला रे आहे रे OM, ठीक आहे. नंतर असणार आहे रे OP. आता रे म्हणजे काय, एक पॉइंट फिक्स आणि दुसऱ्याकडे एरो. तिसरं असणार आहे रे ON. चौथं असणार आहे रे OT. पाचवं असणार आहे रे OS. सहावं असणार आहे रे OR. आणि 7 नंबर असणार आहे रे. अच्छा, OM झालंय, 6 असतील. थर्ड नंबर विचारला आपल्याला लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट लाईन सेगमेंट म्हणजे 2 फिक्स पॉइंट, 2 पॉइंट मध्ये असलेली रेषा. तर काय असणार आहे, सेगमेंट आपण काय म्हणतो, SCG म्हणजे आपण आता त्याला म्हणतो सेगमेंट, नाव देतो त्याला सेगमेंट MT. दुसरी काय असणार आहे, सेगमेंट RN, ठीक आहे. MT झाली, RN झाली. नंतर सेगमेंट OP, नंतर सेगमेंट ON, नंतर काय असणार आहे, सेगमेंट OT, नंतर सेगमेंट OS, नंतर काय असणार आहे, सेगमेंट OR, आणि लास्ट काय असणार आहे, सेगमेंट OM. बघा लाईन्स बघू. लाईन म्हणजे ज्याला दोन्ही साईडनी काय असतील, एरो असतील, म्हणजेच त्याला लिमिट नसणार. तर लाईन MT, ठीक आहे. आणि लाईन MT आणि लाईन RN हे काय असणार आहे, लाईन असणार आहे. बघा किती सिंपल आणि सोपी आहे. समजून घेतलाय, व्यवस्थित लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. काय करायचं आपल्याला, डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. तर बघा, तर या लाईनला आपण काय डिफरंट नेम देऊ शकतो. म्हणजेच बघा, तर या कम्प्लीट लाईनला आपण लाईन L म्हणतो, त्याला नाव दिलंय आपण L. बघा इथे L म्हटलेलं आहे, तर लाईन L म्हणू शकतो. नंतर याच्यामध्ये एक दुसरी लाईन तुम्हाला मिळणार, लाईन AB मिळणार है ना, A पासून तर D पर्यंत लाईन AB मिळणार. नंतर लाईन AC सुद्धा मिळणार. नंतर लाईन AD सुद्धा मिळणार. तुम्ही म्हणू शकता ना, आपण 2 पॉइंट मध्ये आपण कितीही नाव नेम्स तयार करू शकतो. तसंच लाईन BC म्हणू शकतो, आणखी लाईन BD सुद्धा म्हणू शकतो, आणखी काय म्हणू शकतो आपण, लाईन CD.
ठीक आहे. आता लाईन सी डी आणि लाईन जर मी डी सी म्हटलं तर ते सेमच असणार आहे, फक्त थोडंसं उलट केलं म्हणून ती लाईन चेंज होणार नाही आहे, तेच होणार आहे. ठीक आहे. बघा इतकी सिंपल आणि सोपी आहे. बघा आता बघा जोड्या लावा, ते तुमचे फेवरेट आहे की नाही. आतापर्यंत आपण जोड्या लावा शिकलो होतो, जास्त मोठं नाही झालो आपण, 6th स्टँडर्डमध्ये जाऊ. ठीक आहे. तर बघा एचं काय असणार आहे, सी असणार आहे. काय असणार आहे, सी. ठीक आहे. नंतर ही काय, लाईन सेगमेंट म्हणजेच काय असणार आहे, डी असणार आहे. हा काय प्लेन आहे, प्लेन बद्दल पण आपण व्यवस्थित शिकलो. प्लेन म्हणजे काय, फ्लॅट सरफेस. आणि हे काय असणार आहे, रे. बघा किती सोपी आणि सिंपल आहे. नेक्स्ट बघा आता काय करायचं आपल्याला, ऑब्झर्व द फिगर बिलो. खालची जे फिगर आहे ना आपल्याला ते ऑब्झर्व करायचे. नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. सर्व आधी पॅरलल लाईन्स सांगायचे आपल्याला, कुठल्या कुठल्या लाईन्स पॅरलल असतील. बघ ही जी डी लाईन दिसेल तुम्हाला, डी है ना, ही डी लाईन, एम लाईन आणि क्यू लाईन बघा पॅरलल दिसते. बघा अशा दिसते त्या, अशा आहे की नाही, तिन्ही काय पॅरलल आहेत. असं ना बुकचे नोटबुकमध्ये कसे आपल्याला लाईन्स असतात जे एकामेकाला कट नाही करत समोर जाऊन, तसे दिसत आहेत ना त्या, हो त्या दिसत आहेत बरोबर. तर ते काय आहेत मग, पॅरलल लाईन्स आहेत. काय आहेत ते, पॅरलल लाईन्स. ते लिहून घ्या इथे. आधी काय विचारलं आपल्याला, पॅरलल लाईन्स विचारल्या, या फिगर मध्ये किती पॅरलल लाईन्स आहेत ते सांगा. आपण ते सांगणार आहोत. तर लाईन बी पॅरलल, आता हे जे साईन केलं मी दोन रेषा, याला म्हणतो पॅरललचं साईन म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो की लाईन बी ही पॅरलल आहे लाईन एम शी, आणि लाईन एम परत पॅरलल आहे कोणाशी, लाईन क्यू शी. समजलंय. नंतर बघा तुम्ही जर बघितलं ना की हा जो ए लाईन आहे ना, ए लाईन हे पण पी सोबत पॅरलल आहे. त्याच्या आडव्या दोन दिसतात है ना, पॅरलल आहेत ना. तर लाईन ए पॅरलल आहे लाईन पी सोबत. लाईन ए पॅरलल असणार आहे पी सोबत. बघा आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन म्हणजे काय की एकाच पॉइंट मधून त्या लाईन पास होत असतील तर त्याला म्हणतो कॉन्करंट लाईन. तर बघा लाईन ए नंतर लाईन बी आणि लाईन सी अँड लाईन ए सी. हे काय होत आहे, या ए पॉइंट मधून क्रॉस होत आहेत ना, ए बी आणि सी, आणि ही ए सी हे एका सेम पॉइंट मधून पास होत आहेत, म्हणून आपण काय म्हटलं, कॉन्करंट लाईन्स म्हटले. ह्या चार लाईन्स असतील कॉन्करंट असतील. ठीक आहे. हा झाला एक. आणि दुसरे बघा आणखी कुठल्या लाईन्स आहेत, लाईन पी, लाईन क्यू अँड लाईन एसी म्हणू किंवा आपण त्याला एडी म्हणू, चालते ना. ही एसी असो, एडी असो की सीडी असो, ही कंप्लीट एकच लाईन आहे. तर ही या पॉइंट मधून क्रॉस होते, ठीक आहे ना, या डी पॉइंट मधून. म्हणून ह्या तीन लाईन कॉन्करंट लाईन्स आहे. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय, तर एका पॉइंट मधून किती लाईन्स पास झालेल्या आहेत तर त्याला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. आणि पॉइंट ऑफ कॉन्करंट म्हणजे जेथे त्या लाईन्स भेटल्या, ज्या पॉइंटवर त्यांनी कट केलेला आहे, म्हणजे एकाच पॉइंट मधून घेतलेला आहे, त्याला म्हणतो आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर ए आणि डी हे दोनच पॉइंट असे आहेत जिथं डिफरंट लाईन्स कॉन्करंट होत आहे. मग हा सी पॉईंटने इथे तर होत आहे दोन लाईन, तर नाही, दोन पेक्षा आपल्याला काय पाहिजे, जास्त लाईन्स पाहिजेत जे कट करत असतील. ठीक आहे. तर बघा इथे आपला काय झालंय, प्रॅक्टिस सेट फर्स्ट कंप्लीट झालेला आहे आणि हा चॅप्टर सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण अँगल्स बद्दल समजून घेणार आहोत व्यवस्थित.
ठीक आहे, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट लेक्चरसाठी थोडी वाट बघा, लवकरच नेक्स्ट लेक्चर अपलोड करू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे डिअर.